आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यातल्या दारूकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। फक्त 800 रुपयांच्या फायद्यासाठी 18 जणांचा बळी गेलाय। मुख्य म्हणजे मुख्य आरोपी योगेश वानखेडे हा विषारी दारू तयार करायचा, त्याची धक्कादायक अशी मोडस ऑपरेंडी सुद्धा समोर आली आहे। तर दुसरीकडे या प्रकरणी तब्बल 13 पोलिसांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आणि तिसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे पोलिसांच्या निशाण्यावर आहेत शहरातले दारूचे उरलेले अड्डे। पाहूयात। कॅन मागे 800 रुपयांच्या फायद्यासाठी बनवली विषारी दारू। योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिसळलं मिथेनॉल। अठरा जणांचा बळी, 9 पोलीस निलंबित। पुणे आणि पिंपरी मधल्या दारूकांडात 18 बळी गेले। मुख्य आरोपी योगेश वानखेडेनं फक्त 6600 रुपयांसाठी 18 जणांचा जीव घेतलाय। योगेश वानखेडे हा गेल्या 3 ते 4 वर्षांपासून उरळी कांचन मधल्या राधेश्याम प्रजापतीकडून हातभट्टीची दारू विकत घ्यायचा। 35 लिटरचे दारूचे कॅन तो 1900 रुपयांना विकत घ्यायचा आणि दारूच्या गुत्त्यावर तो 2700 रुपयांना हे कॅन विकायचा। या कॅनमध्ये तो मिथेनॉल मिक्स करायचा आणि मग त्याची विक्री हडपसर, गोखलेनगर, फुगेवाडी, बोपोडी परिसरातल्या दारूच्या गुत्त्यांवर करायचा। योगेश वानखेडेनं मिथेनॉल मिश्रित 840 लिटर दारू तयार केली। त्यापैकी 200 लिटर दारू विकली गेली। हडपसरमधून 70 लिटर, गोखलेनगरमधनं 420 लिटर तर दापोडी आणि फुगेवाडीमधनं 155 लिटर दारू जप्त करण्यात आली। योगेश वानखेडेने 15 दिवसांपूर्वीच इंडिया मार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून 215 लिटर मिथेनॉल विकत घेतलं होतं। दारूच्या एका कॅन मागे 800 रुपयांचा नफा व्हावा म्हणून हे इथेनॉल दारूत मिसळलं जायचं। दारूची नशा वाढावी म्हणून देखील हे इथेनॉल दारूमध्ये मिसळलं जात होतं। हे मिथेनॉल मिसळल्यामुळेच दारू विषारी होते आणि थेट मृत्यू होतो। मोहाची फुलं, ऊस, खजूर, साखर, जवस, मका, नासलेली द्राक्ष, बटाटे, तांदूळ, खराब झालेल्या संत्र्यापासून हातभट्टीची दारू बनते। स्टार्च असलेल्या गोष्टी एकत्र करून त्यात यीस्ट टाकतात। हे सगळं मिश्रण आंबवायला ठेवलं जातं। नशा जास्त होण्यासाठी युरिया किंवा बेसरम बेलची पानं टाकतात। सडवण्यासाठी ऑक्सिटोसिन वापरलं जातं। ऑक्सिटोसिन आणि युरिया एकत्र आल्यावर मिथाइल अल्कोहोल तयार होतं। हे मिथाइल अल्कोहोल दारूला विषारी बनवतं। मिथाइल अल्कोहोल शरीरात गेल्यावर केमिकल रिॲक्शन सुरू होते। मिथाइल अल्कोहोल शरीरात गेल्यावर फॉर्मेलाइड विष तयार व्हायला सुरुवात होते। मिथाइल अल्कोहोलचं प्रमाण वाढलं की शरीरात फॉर्मिक ऍसिड तयार होतं आणि या सगळ्याचा परिणाम थेट मेंदूवर होतो। नंतर मग उलट्या, जळजळ आणि खोकला सुरू होतो। शरीरातला एक अवयव निकामी होत जातो। काही जणांवर हळूहळू तर काही जणांवर तात्काळ विषाचा परिणाम जाणवतो आणि जर वेळेवर इलाज झाला नाही तर मग मृत्यू ओढवतो। पुण्यातल्या या दारूकांडा प्रकरणी तब्बल 9 पोलिसांना निलंबित केलंय। कर्तव्यात निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव असा ठपका ठेवून 9 पोलिसांना घरचा रस्ता दाखवण्यात आला। संजय मोगले, हसीना शिकलगार, हसन मुलानी या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात आणि हद्दीत अवैध आणि विषारी दारूची विक्री सुरू असतानाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यानं या पोलिसांना निलंबित करण्यात आलं। तर विजय वाघमारे, राजू भास्कर, जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव आणि विशाल काळे या सगळ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। माझा विश्वास आहे की ह्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि खऱ्या अर्थाने ही जी दारू ज्या ठिकाणापासून आणली जाते आणि ज्या ठिकाणी ती विकली जाते म्हणजे मूळ कुठून ही दारू उपलब्ध होती, कुणामार्फत या ठिकाणी विकली जाते, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा माझा ठाम विश्वास आहे। आणि 3 दिवसात हे गांजाचे अड्डे, अवैध दारूचे अड्डे नष्ट करावेत, अन्यथा आमचे कार्यकर्ते अशा पद्धतीचे बेकायदेशीर अड्डे शोधून ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील। पुण्यातल्या या दारूकांडानंतर काँग्रेस आणि सामाजिक संघटनांनी पुण्यात जोरदार आंदोलनं केली। पुण्यातल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर
युवक काँग्रेसनं निदर्शनं केली, तर दुसरीकडे गुलाबो गँगही रस्त्यावर उतरली. माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय का? म्हणजे काय चाललंय काय? पुणे शहरामधली दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतीये, या गोष्टी सगळ्या वाढतायत. मला हे कळत नाही की जेव्हा हे फुगे विकल्या जातात तेव्हा त्यांच्या त्या दारूची टेस्टिंग होते का? जे आपले विभागाची लोक आहेत, पोलिसांची असतील किंवा या सगळ्या दारूवर जे दृष्टी ठेवून बसलेली लोक आहेत, ते बघत नाहीत का की काय चाललंय? पुण्यातल्या या दारूकांडानंतर आता पोलीस ऍक्शन मोडवर आले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. आता शहरातले दारू अड्डे पोलिसांच्या निशाण्यावर आहे. मी सध्या वाकड परिसरामध्ये आहे आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी असलेले 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 घरांमध्ये अवैधरित्या देशी दारू विकली जायची. काही वेळापूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत काही दारूचे कॅन जप्त केलेत. आपण पाहिलं तर या घरामध्ये देशी दारूचं कॅन अजूनही तशाच प्रकारे एक राहिले असल्याचं पाहायला मिळतं. पोलिसांच्या नजरेस हे दारूचं कॅन आलं नसावं बहुतेक. अजूनही उग्रवास दारूचं या ठिकाणी येतोय. भीषण दृश्य आम्ही तुम्हाला वाकड परिसरातील दाखवतोय. ही जे कालरुंद गल्ली, आता या ठिकाणाहून जे नागरिक आहेत ते दारू कशा प्रकारे घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवतो. इथे 2 पायऱ्या केलेल्या आहेत ज्यावरती नागरिक उभं राहायचे आणि या फुगा विकत घ्यायचे. हे 2 खिडक्या आहेत, या दोन्ही खिडक्यांमधून अशा प्रकारे ते दारू खरेदी करायचे आणि ज्यावेळेस त्यांनी ही दारू खरेदी केली त्यावेळेस त्यांच्यासाठी बसण्याची एक स्वतंत्र व्यवस्था सुद्धा केलेली असायची. अजूनही काही दृश्य तुम्हाला मी दाखवतोय. अशा प्रकारे या ठिकाणी जे विक्री केलेले जे फुगे आहेत त्या फुग्यांच्या पिशव्या या ठिकाणी अशा प्रकारे कचऱ्यात टाकण्यात आलेले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात असलेले अवैध जे दारूचे गुत्ते त्यांच्यावरती कारवाईला सुरुवात झाली. जर वेळेस या दारूच्या गुत्त्यांवरती कारवाई केली असती तर त्या 20 निष्पाप नागरिकांचा या घटनेमध्ये जीव गेला नसता. आता तरी प्रशासन जागा होऊन अशाच प्रकारे अवैधरित्या चालणाऱ्या या दारूच्या गुत्त्यांवरती कारवाई पुढेही चालू राहणार का, या विक्रीवरती बंदी आणली जाणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.